सर्वांना नमस्कार. माय इंग्लिश बुक ग्रेड 1 नवीन अभ्यासक्रमातील इयत्ता पहिलीतील इंग्रजीतील 1.8 माय क्लासरूम हा पाठ आज आपण पाहणार आहोत. लुक, लिसन अँड शो. पाहायचं आहे, ऐकायचं आहे आणि मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्या वस्तू दाखवायच्या आहेत. बघा, इथे एक मोठं असं चित्र दिलेलं आहे. मुलांना तुम्हाला ते चित्र व्यवस्थित पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्राखाली ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या आपल्याला त्या चित्रामध्ये दाखवायच्या आहेत. मग चला तर बघूयात कोणकोणत्या वस्तू आपल्याला दिसतात त्या चित्रामध्ये. बघा, हे चित्र एक वर्ग आहे आणि त्या वर्गात टीचर मुलांना शिकवत आहेत आणि मुलं काहीतरी लिहून घेत आहेत. तर ह्या चित्राखाली कोणकोणत्या वस्तू आपल्याला दाखवायच्या आहेत ते पाहूयात. पहिली वस्तू आपल्याला सांगितलेली आहे बुक. बघा बरं मुलांना, बुक कुठे दिसतंय? अगदी बरोबर, फळ्याच्या म्हणजे ब्लॅकबोर्डच्या शेजारी जो स्टँड आहे त्या स्टँडवर ते बुक आपल्याला दिसत आहे. नंतरचं चित्र आहे बेंच. बेंच तर आपल्याला इथे समोर दिसत आहेत ना, मुलं बेंचवर बसली आहेत सगळे, त्यामुळे तिथे आपल्याला बेंच दिसले. त्यानंतर आहे चॉक. चॉक कुठे आहेत? तर टीचरचं जे टेबल आहे ना त्यावर चॉक ठेवलेले आहेत. नंतरचं आहे पिक्चर टिफिन. टिफिन कुठे आहेत बघा, त्या टेबलाजवळ अशी जी उभी रांग लावलेली आहे, टिफिन, बॉटल्स, बॅग्स किती छान शिस्तीत ठेवलेलं आहे बघा सगळं मुलांनी. मग टिफिन आपल्याला हा बघा इथे दिसला. पुढे चित्र दाखवलेलं आहे डस्टर. चला बरं डस्टर शोधूयात. चॉक जवळच टेबलवर डस्टर ठेवलेला आहे. त्यानंतरचं चित्र आहे डस्टबिन म्हणजेच कचरा पेटी. कुठे आहे बरं कचरा पेटी? कॉम्प्युटरचा टेबल आहे ना त्याला अगदी लागूनच कचरा पेटी म्हणजे डस्टबिन ठेवलेला आहे. नंतर आहे नोटबुक. आता नोटबुक कुठे दिसतंय? बरोबर, टेबलावर चॉकच्या शेजारी नोटबुक ठेवलेलं आहे टीचरने त्यांच्या. नंतरचं चित्र आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड जवळच त्या टीचर उभे आहेत, बरोबर ना? मग ब्लॅकबोर्ड पण आपल्याला दिसला. पुढचं पिक्चर आहे स्कूल बॅग. आताच आपण बघितलं ना, टिफिन नंतर बॉटल्स अशा लाईनने आणि त्यांच्या जवळच सगळ्या स्कूल बॅगची लाईन लावलेली आहे. त्यानंतरचं चित्र दिलं इथे वॉटर बॉटल. तेच टिफिन आणि बॅगेंची जी लाईन आहे त्यांच्यामध्ये वॉटर बॉटल ठेवलेले आहेत. नंतर आहे कॅलेंडर. बघा बरं कुठे आहे कॅलेंडर? भिंतीवर. त्या कॉम्प्युटर टेबल आहे, कॉम्प्युटर आहे त्याच्या शेजारी त्याच्या वर आपल्याला कॅलेंडर दिसते. त्यानंतर आहे कॉम्प्युटर. आताच आपण पाहिलं ना, कॅलेंडरच्या खाली ते कॉम्प्युटर दिलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण शाळेमध्ये वर्गामध्ये वेगवेगळ्या वस्तू टीचर्सना तुमच्या दाखवायच्या आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.